एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक महिला होती। कॉलेजचं शिक्षण ती घेत होती आणि कॉलेजचं शिक्षण घेत असताना सोशल मीडियाचा वापर सुद्धा करत होती। मग या सोशल मीडियाच्या माध्यमातून एका तरुणासोबत त्या महिलेची ओळख झालेली होती आणि त्या तरुणाला ही महिला आता मोठ्या प्रमाणात आवडू लागली। आता सोशल मीडियावर ओळख झाली आणि ओळख झाल्यानंतर तो जो तरुण आहे तो त्या महिलेच्या मागच लागला। ती महिला ज्या कॉलेजमध्ये शिकते त्या कॉलेजमध्ये तिचा पाठलाग करत गेला आणि एक दिवस त्या महिलेसमोर जाऊन त्यानं घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला। त्यानं सांगितलं की तू मला मोठ्या प्रमाणात आवडतेस, मला तू खूप आवडतेस। त्याला एकतर्फी प्रेम त्या महिलेवर झालेलं होतं, पण मात्र त्या महिलेनं त्याला काही उत्तर दिले नव्हतं। विचार करून सांगते असं सांगितलं होतं, पण मात्र बघता बघता काही दिवस उलटून गेले, पण मात्र तो जो तरुण आहे तो त्या महिलेचा पिछा काही सोडत नव्हता, कारण की त्याला ती मोठ्या प्रमाणात आवडत होती म्हणून तो तिच्याच मागे लागलेला होता। एक दिवस त्या तरुणानं त्या महिलेला प्रपोज केलं आणि सांगितलं की तू मला मोठ्या प्रमाणात आवडतेस, मी पुन्हा एकदा तुला प्रपोज करतोय। पण मात्र ती जी महिला आहे त्या महिलेनं त्या तरुणाला विश्वासात घेतलं आणि जे खरं आहे ते सांगितलं। तिनं सांगितलं की तिचं लग्न का झालेलं आहे आणि तिचं लग्न झालेलं असलं तरी तिला एक मुलगी देखील आहे आणि तिनं तिच्या नवऱ्याला सोडलेलं आहे आणि ती तिच्या मुलीचा सांभाळ करत आहे। आता असं ऐकल्यानंतर तरुणाला थोडा धक्का बसला की तो ज्या महिलेवर प्रेम करतोय तिचं लग्न झालंय, तिला एक मुलगी सुद्धा आहे। पण मात्र तरुण माग हटला नाही। त्यानं त्या महिलेला सांगितलं काही हरकत नाही, तुला मी सांभाळायला तयार आहे, तुझ्यासोबत लग्न करतो, सगळं काय करतो असं त्या महिलेला सांगितलं। आणि असं सांगितल्यानंतर त्या महिलेला एका ठिकाणी नेलं। आता एका ठिकाणी नेल्यानंतर लग्न करतो म्हणून त्या महिलेबरोबर सगळं काही मनमोकळेपणानं केलं आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपल्याला अगदी सविस्तरपणे बघायचं आहे। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ही आहे नाशिकमधील अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे। पण मात्र या संपूर्ण प्रकरणाला सुरुवात होते ती म्हणजे धुळ्यामधून। धुळे शहरामध्ये राहणारी एक महिला होती आणि त्या महिलेचं लग्न 2016 मध्ये झालेलं होतं। ती विवाहित होती आणि तिला एक मुलगी सुद्धा झालेली होती। पण मात्र लग्नाच्या 2 वर्षानंतरच 2018 मध्ये तिचं आणि तिच्या नवऱ्याचं न जमल्यामुळं तिनं तिच्या नवऱ्यापासून फारकत घेतली आणि ती वेगळी झाली। आता वेगळी झाल्यानंतर तिनं तिचं शिक्षण चालू ठेवलं। ती धुळ्यामधल्या एका कॉलेजमध्ये शिकत होती आणि त्या ठिकाणी शिकत असताना तिची ओळख एका सोशल मीडियावर एका तरुणाबरोबर झालेली होती। आता ओळख झाली आणि तो जो तरुण आहे त्या महिलेवर एकतर्फी प्रेम करू लागला। आता सोशल मीडियावर कोण कोणाला प्रेम करतंय हे आपण पाहिलं। आता त्या महिलेवर तो एकतर्फी प्रेम करू लागला आणि तिला भेटायला जाऊ लागला। जेव्हा तो तिला भेटला तेव्हा त्यानं त्याच्या मनामध्ये तिच्याबद्दल जे काय आहे ते सगळं सांगून टाकलं। पण मात्र त्या तरुणीनं त्याला स्पष्टपणे सांगितलं की तिचं लग्न 2016 मध्ये झालेलं आहे, तिला एक मुलगी आहे आणि ती मुलगी तिच्याबरोबरच राहते, तिच्या नवऱ्याच्या सोबत तिची फारकत झालेली आहे, ती वेगळं राहते। असं सगळं सांगितल्यानंतर त्या तरुणानं त्या महिलेला विश्वासात घेतलं आणि सांगितलं ठीक आहे, काहीही हरकत नाही, मला काहीही प्रॉब्लेम नाही, मी तुला सांभाळायला तयार आहे, तुझ्या मुलीला सुद्धा सांभाळायला तयार आहे, तू फक्त माझ्यासोबत राहा असं त्या महिलेला सांगितलं। आता त्या महिलेला असं सांगितल्यामुळं ती महिला सुद्धा त्याच्याकडं आकर्षित झाली आणि ही संपूर्ण घटना 2020 मध्ये घडली। आता 2020 मध्ये घटना घडली आणि 2021 मध्ये ती महिला काही कामानिमित्त नाशिकमधल्या सातपूर परिसरामध्ये राहायला आली। आता त्या ठिकाणी राहायला आल्यानंतर हा जो तरुण आहे तो पुन्हा तिच्याकडे गेला आणि तिच्याकडे गेल्यानंतर तिला तुझ्यासोबत लग्न करतो, आता आपण सोबत राहिलं पाहिजे असं तिला सांगितलं। एवढे दिवस यांच्यामध्ये फोनवर बोलणं हे ते मोठ्या प्रमाणात सुरू होतं। आता तिच्यासोबत लग्न करतो असं म्हणून त्या महिलेला अजूनही विश्वासात घेतलं आणि मग 2021 मध्ये त्या महिलेला जवळच असणाऱ्या एका लॉजवर नेलं आणि लॉजवर नेल्यानंतर त्यांना मोठमोठे आश्वासन दिले की आपण लवकरच लग्न करू, असं करू तसं करू अशी आश्वासनं त्या महिलेला दिलं, लग्नाचं आमिष दिलं आणि त्या महिलेबरोबर सगळं काही मनमोकळेपणानं केलं। आता तो त्या महिलेला फक्त आमिष देत होता, तिच्याबरोबर सगळं काही बायको असल्यासारखं करत होता,
आणि हा संपूर्ण प्रकार 2020 पासून सातत्यानं घडत होता. आता हा सगळा प्रकार घडत होता, त्या महिला सगळ्या गोष्टी समजत होत्या. ती महिला त्याला विचारायची लग्न कधी करणार आहे, काय करणार आहे. तो सांगत होता, उडवडीची उत्तरं देत होता, आज करू उद्या करू, आज करू उद्या करू, अशा पद्धतीनं बोलत होता. पण मात्र बघता बघता या संपूर्ण प्रकरणाला 5 वर्ष झालेले होते आणि अखेर 25 जानेवारी 2025ला त्या महिलेनं जेव्हा त्या तरुणाला विचारलं, तुला लग्न करायचं आहे का नाही, एकच सांग, तेव्हा त्या तरुणानं त्या महिलेला सांगितलं की मला तुझ्यासोबत लग्न करायचं नाही, आपले जे काही संबंध होते ते सगळे विसरून जा, मी तुझ्यासोबत लग्न करू शकत नाही, तुला काय करायचं कर, अशी थेट धमकी त्यानं त्या महिलेला दिली. आता महिलेला धमकी दिल्यानंतर तो त्या ठिकाणाहून निघून गेला. पण मात्र महिलेनं तात्काळ जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठून तो जो आरोपी प्रियकर आहे त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली, फिर्याद दाखल केली. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली आणि या संपूर्ण प्रकरणाचा पोलीस सखोल तपास करत आहेत आणि त्या आरोपीवर कठोरातली कठोर कारवाई करण्यात असल्याचे देखील सांगण्यात आले. पण आता समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल. कोणी पैशाचं आमिष देतं, कोणी नोकरीचं आमिष देतं, कोणी लग्नाचं आमिष देतं आणि कोणी कशा पद्धतीनं अन्याय अत्याचार करतं हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलं असेल. कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला जे काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा.